तुम्हाला डायबिटीज आहे, मग तुम्ही डॉक्टरांना एक प्रश्न नक्की विचारला असेल, डॉक्टर मी आंबा खाऊ शकतो? मधुमेहींनी आंबा खावा का नाही यावर 2 नवीन रिसर्च वाचण्यात आले. या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया संशोधक काय म्हणतात. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पहिला रिसर्च जर्नल ऑफ डायबिटीज अँड मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये छापण्यात आलाय. संशोधनात समोर आलं की सफेदा आणि दशहरी जातीचे आंबे ब्रेडऐवजी ब्रेकफास्टमध्ये मर्यादित किंवा कंट्रोल प्रमाणात खाल्ले तर रक्तातील साखर, HbA1c सरासरी साखरेची तपासणी, इन्सुलिनची प्रतिकारशक्ती, वजन, कमरेचा घेर आणि HDL कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत होते. यासाठी संशोधकांनी टाईप 2 डायबिटीज असलेल्या 35 लोकांची निवड केली. यातील 10 लोकांना सफेदा, 10 दशहरी जातीचे 250 ग्रॅम आंबे दिले आणि 15 लोकांना ब्रेकफास्टमध्ये ब्रेड दिला. रिसर्चनुसार आंबा दिलेल्या ग्रुपमध्ये कमरेचा घेर ब्रेड खाणाऱ्या लोकांच्या तुलनेत खूप कमी झाल्याचं दिसून आलं. तर दुसरा रिसर्च युरोपियन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये लवकरच प्रकाशित होणार आहे. बीबीसीच्या माहितीनुसार यात 95 लोकांचा समावेश होता. यात 3 भारतीय प्रकारचे आंबे सफेदा, दशहरी आणि लंगडा खाल्ल्यानंतर 2 तासात रक्तातील साखरेवरचा परिणाम तपासण्यात आला. संशोधकांना आढळलं की व्हाईट ब्रेडच्या तुलनेत याचा समान किंवा कमी ग्लायसेमिक रिस्पॉन्स होता. ग्लायसेमिक रिस्पॉन्स म्हणजे सोप्या शब्दात एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर साखर किती प्रमाणात आणि किती वेगाने वाढते याचा निर्देशांक. टाईप 2 डायबिटीज असलेल्या आणि नसलेल्या लोकांमध्ये 3 दिवसांपर्यंत सतत रक्तातील साखरेचं निरीक्षण केलं. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये जेवणानंतर आंबा खाल्ल्यानंतर रक्तातील साखरेतील चढ उतार खूप कमी होता. दिल्लीच्या फोर्टिस CDOC मध्ये 8 आठवड्यांचा अभ्यास झाला, ज्याला भारताच्या ICMRने देखील मदत केली होती. बीबीसीशी बोलताना या अभ्यासाचे प्रमुख अनुप मिश्रा सांगतात, 2 सविस्तर अभ्यासांमध्ये दाखवलं गेलं की ब्रेकफास्टमध्ये ब्रेडसारख्या कार्बोहायड्रेट ऐवजी थोड्या प्रमाणात आंबे खाणं हे फायदेशीर ठरू शकतं. यामुळे आंबा खाल्ल्यानंतर होणाऱ्या आरोग्याच्या गैरफायद्यांविषयीच्या शंका आता दूर झाल्यात. तर काही संशोधनामध्ये आढळून आलंय की आंब्यातील फायबर शरीरात शुगर ॲब्झॉर्प्शन प्रोसेस डिले करतात. याचा अर्थ आंबा खाल्ल्यानंतर शरीरात शुगर एकदम स्पाइक होत नाही. पबमेड सेंट्रलमध्ये छापलेल्या संशोधनानुसार अँटीऑक्सिडंट शरीरातील शुगर लेवल वाढल्यामुळे येणारा स्ट्रेस रिस्पॉन्सही कमी करतात. याचा अर्थ आंब्यातील हे घटक या निगेटिव्ह प्रक्रियेला काउंटर करतात. त्यामुळे शरीरातील शुगर वाढत नाही आणि शरीराला होणारी इजा देखील कमी होते. मात्र एक लक्षात ठेवा की 2 व्यक्ती एकसारख्या नसतात. आंबा खाल्ल्यामुळे काही डायबिटीस रुग्णांना त्रास होईल तर काहींना अजिबात होणार नाही. त्यामुळे आंबा खायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही नक्की घेतला पाहिजे.